नमस्कार, मी अश्लेषा नंदकिशोर जंगम. मी पुण्याहून आली आहे. मी गोदरेज कंपनीमध्ये सर्व्हिस करते. सरांची आणि माझा मुलगा त्यांच्या क्लासमध्ये शिकला तेव्हापासून ओळख. सरांचं मला कौतुक करू वाटतंय, त्यासाठी मी ऍक्च्युली इथं उभी राहिले. मध्ये चहाच्या वेळेत मी थोडंसं लिहिलं सरांबद्दल की सकाळी मला सरांनी त्यांच्या साहेब होते मोठे, त्यांना भेटवलं. तर त्यांच्याकडनं मला कळालं की सर 12वी पासून त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांनी अगदी प्रतिकूल परिस्थिती म्हणजे पासून सुरुवात केली ते आतापर्यंत इथे पोहोचले. म्हणजे आपण ऐकतो फक्त ज्ञान दिल्याने वाढते, पण ते सरांनी स्पष्ट दाखवले की खरंच ज्ञान दिल्याने वाढते. आणि समाजाप्रती आपली प्रत्येकाची काहीतरी भावना असते. सगळेच ती भावना योग्य न्याय देतात असं नाही, पण सरांनी अगदी पुरेपूर त्या गोष्टीला न्याय दिला. अगदी मी म्हणजे बघतीये बऱ्याच दिवसांपासून. आणि दुसरं असं की आपण म्हणतो ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान, तसं सरांचं अगदी कमी वयात त्यांनी बरीच मोठी अचिव्हमेंट केली आहे. आणि कुठेतरी असं मी कॉर्पोरेटमध्ये काम करते, तर खूप देखावा असतो ह्या सगळ्याचा. हे जे आपण केलं ना, हे म्हणजे काय म्हणतो, लाख मुलाचं सरांनी आज आपल्याला ज्ञान दिलं. पण ह्या सगळ्याचं करताना इतकी लोक देखावा करतात, मोठेपणा करतात किंवा खूप पब्लिशिंग करतात, ब्रँडिंग करतात. तसं मला इथे इतकं छान वाटलं की इतक्या साध्या पद्धतीने, सरळ सोप्या पद्धतीने सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. हे खूप खूप सुंदर आहे. म्हणजे हा साधेपणा, प्रामाणिकपणा आजकाल कमी होत चाललाय, तो इथं अगदी भरभरून दिसला मला. आणि आपण अजून एक सांगायचं सरांबद्दल, तर म्हणजे सरांनी मला सांगितलं नाही, पण मी मॅडमशी बोलले होते, सरांच्या वाईफशी. तर सर पाटसवरनं डेक्कनला येतात, बरोबर ना सर? रोज सर पाटसवरनं डेक्कनला येतात कामाला पुण्यात. आपण 8 तास म्हणजे इथं सगळेच 8 तास काम केल्यावर आपण म्हणतो आपण दमलो. 8-9-10 तास आपण काम केलं, 1-2 तास ट्रॅव्हल केलं. सर रोज हे सगळं करून हा सगळा कार्यक्रम जो घेतात, ते अगदी कौतुक आहे. म्हणजे एवढी एनर्जी, म्हणजे देवाचं खरंच वरद हस्त आहे सरांवर की एवढं सगळं ते छान मॅनेज करतात. ते सर खरंच खूप कौतुक. आणि मी इथे येण्याचं कारण असं होतं की आज बरोबर 1 महिना झाला. आज संकष्टी आहे. मागच्या संकष्टीला माझ्या वडिलांना देवाज्ञा झाली. त्या मोठ्या धक्क्यात मला एवढा, म्हणजे माझे पप्पा 68 वयाचे होते, पण एकदम फिट होते, फाईन होते. अचानक त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले. त्यातनं मला सावरताच येईना. म्हणजे मग मी 8-10 दिवस तर असं वेड्यासारखं झालं होतं आम्हाला सगळ्यांना. म्हणजे अगदी 4:30 पर्यंत आमचा फोन आणि 8:30ला सगळं संपलं. इतकं फास्ट झालं होतं. तर मला सुचेना, मग मी सरांना फोन केला. सरांनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही या कोर्सला. पण म्हणलं सर याच दिवशी नेमकं माझ्या वडिलांचा महिना आहे. तर मग नंतर मी विचार केला की ठीक आहे, आपण जायला हवं, काहीतरी वे आउट तर काढायला पाहिजे. मला खूप भयानक त्रास होत होता. मग मी इथे आले आणि अगदी काल रात्रीपर्यंत पण मी रडत होते. रात्रीपर्यंत मला इतके प्रश्न पडत होते, पण मी आज इथे आल्यावर मला एवढ्या प्रश्नांची उत्तर मिळाली. मला असं वाटलं की हा कोर्स माझ्यासाठीच डिझाईन केलाय का, की इतकं काय 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 मला समजलं. सकाळचं जे प्रवचन सांगितलं सरांनी ते खूपच सुंदर होतं. आणि अजून म्हणजे एवढं सांगते की हे दिव्य काम सगळ्यांनाच नाही शक्य होत. यावर मोठा सरांचा खरंच देवाचा हात आहे तुमच्या डोक्यावर सर. आणि हा हात काय, तर तुमचा साधेपणा, साधी राहणे, उच्च विचार, अशीच प्रगती करत राहा सर. आणि तुमच्या कुटुंबात आम्ही एक भाग असू द्या. आणि अजून एक सांगायचं म्हटलं, इथलं वातावरण इतकं प्रसन्न सरांनी ठेवलंय की आपण जेव्हा झोपलो होतो, मेडिटेशन करत होतो, आपला झोप पण येत होता काही लोकांना, पण त्या वातावरणात एक काहीतरी स्मेल येत होता. मध्ये मध्ये काहीतरी स्प्रे करत होते, माहित नाही काय का अगरबत्ती लावत होते, पण त्यांनी इतकं प्लेझंट वाटत होतं, इतकं सुंदर वाटत होतं. म्हणजे मी उठले ना जेव्हा मेडिटेशन, मला इतकं आतनं खूप छान वाटायला लागलं. सो थँक्यू सो मच.